अवकाशातून उडणाऱ्या विमानाकडे पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या मनात इच्छा निर्माण होते की जीवनात एकदा तरी विमानात बसावं। परंतु प्रत्येकाचीच ही इच्छा पूर्ण होते असं नाही। मात्र इच्छेला महत्वाकांक्षेशी जोड देत साताऱ्याच्या दीपक शिंदे यांनी मायक्रो वेट लाईट एअरक्राफ्ट विकत घेतलं आणि स्वतःबरोबरच इतरांनाही हवेत उडण्याची संधी उपलब्ध करून दिली। लहानपणापासून सगळ्यांनाच आकाशात उडणाऱ्या विमानाबद्दल आकर्षण असतं। असंच आकर्षण सातारा जिल्ह्यातल्या वाई इथल्या दीपक शिंदे यांना होतं। स्क्रीन पेंटिंगचा व्यवसाय करणाऱ्या दीपक शिंदेंनी मायक्रो वेट लाईट एअरक्राफ्ट विकत घेतलं आणि स्वतःबरोबरच ग्रामीण भागातील लहान मुलांना, पर्यटकांना हवाई सफरीचा आनंद मिळवून दिला। परंतु यासाठी त्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली। ग्रामीण भागातून पायलट तयार व्हावेत आणि मुलांमध्ये विमान क्षेत्राबद्दल गोडी निर्माण व्हावी यासाठी ते प्रयत्न करतायत। बऱ्याच स्टुडंट्सनी असं विचारलंय की याबद्दल मला ट्रेनिंग घेता येईल का आणि भविष्यात मला पायलट होता येईल, त्याबद्दल आम्ही बराच त्यांना गायडन्स पण दिलेला आहे। कदाचित त्यापैकी एखादा स्टुडंट आपल्याला फ्युचरमध्ये पायलट म्हणून दिसेल। लहान मुलं सुद्धा न घाबरता बिनधास्तपणे आकाशात विहार करण्याचा आनंद लुटतायत। 300-400 फुटावरून उडणाऱ्या या विमानातून आपलं गाव आणि परिसर पाहून ते रोमांचित होतायत। सुरुवातीला जरा भीती वाटली, पण वर गेल्यावर काय मजा येत होती। वरून डोंगर, गाव सगळे छोटे छोटे दिसत होतं, झाडं वगैरे छोटी दिसत होती। लँडिंग करताना पण मजा आली आणि हे प्रत्यक्ष फ्लाइंग पाहून मला आता फ्युचरमध्ये पायलट बनण्याची इच्छा झाली आहे। घरात 4 चाकी गाडी घेण्यापेक्षा दीपक शिंदे यांनी हे विमान विकत घेतलंय। त्यातून त्यांची हौस तर पूर्ण झालीच, परंतु सामान्यांचा विचार करून नाममात्र शुल्कात ते इतरांचीही हौस पूर्ण करतायत। झी 24 ताससाठी साताऱ्याहून श्रीनिवास डोंगरेसह कृष्णात पाटील, मुंबई।